अचलपूर येथे कामगारांच्या मागण्यांकरिता एक अभूतपूर्व आंदोलन सुरू आहे। फिनले मिलच्या कामगारांनी आपल्या हक्कांकरिता चिमणी आंदोलन सुरू केले आहे। गेल्या 5 दिवसांपासून 2 कामगार मिलच्या चिमणीवर चढून बसले आहेत आणि त्यांनी जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरण्यास नकार दिला आहे। या आंदोलनाने आता एक गंभीर स्वरूप धारण केले आहे। अचलपूरच्या फिनले मिलमध्ये काम करणारे कामगार अनेक वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी झगडत आहेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या थकीत वेतनाची आणि बोनसची मागणी जोर धरू लागली आहे। हीच मागणी घेऊन 2 कामगार जीव धोक्यात घालून मिलच्या उंच चिमणीवर चढले आहेत। या आंदोलनाला आज 5 दिवस पूर्ण झाले आहेत, परंतु दुर्दैवाने अजूनही फिनले मिल प्रशासन, नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही। यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। हिंदी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजा ठाकूर यांनी इशारा दिला आहे की जर प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल। या कामगारांचा आरोप आहे की मिलमधील 70 लाख रुपयांचा माल परस्पर विकण्यात आला आहे। हा पैसा इंदू मिल, पोद्दार मिल आणि टाटा मिलच्या कामगारांना बोनस म्हणून देण्यात आलाय, परंतु अचलपूरच्या कामगारांना मात्र त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे। त्यामुळे आता या कामगारांवर उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ आली आहे। कामगारांनी आज एक कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे। गिरणी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष राजा ठाकूर आज 6वा दिवस सुरू झालेला आहे गिरणी आंदोलनाचा, तरीही प्रशासनाला जाग येत नाही आहे। आमचे जे अधिकारी आहे अमित कुमार सिंग अजून सुद्धा आले नाही आहे। आता आम्ही आमचे वरती बसलेले जे 2 कामगार आहेत विक्की उगळे आणि मनोज सूर्यवंशी, आता त्यांनी आमरण उपोषण करायचे ठरवलेले आहे। आता मराचं ठरवलेलं आहे, कारण की येले तसा जाता येत नाही आहे। आज आम्ही सगळ्यांना निवेदन देणार आहे। मिल प्रशासन, तहसीलदार, एटीओ साहेब, अचलपूर पोलीस प्रशासन आणि फिनले मिल प्रशासनला आज निवेदन देऊ। उद्या तारीख 13 तारखेला आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहे। याची जेही जबाबदारी राहील, या कामगाराचं बरं वाईट होईल याची सर्वस्व जबाबदारी अमित कुमार सिंग, फिनले मिल प्रशासन, WRO राजू, कुमकुम राजू, संदीप शर्मा, मुंबई NTC आणि दिल्ली NTC ऑफिस यांची राहील। थकीत वेतन आणि बोनससाठी सुरू असलेले हे चिमणी आंदोलन आता प्रशासनाकरिता एक मोठा प्रश्न बनले आहे। या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे, अन्यथा या समस्येची व्याप्ती वाढू शकते।